नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हनुमान जयंती निमित्ताने लालबाग हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा भंडारा महाप्रसादाचे वाटप. हनुमान जयंती निमित्ताने धुळे शहरातील लालबाग हनुमान मंदिरात आज रोजी सकाळी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर विविध धार्मिक पूजाविधी करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन लालबाग हनुमान मंदिरात दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली होती. मंदिरातील हनुमान मूर्तीच्या अवतीभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती. तसेच हनुमान मूर्तीला विविध खाद्यपदार्थ आणि फळांचे नैवेद्य दाखविण्यात आलेले होते. दुपारी मंदिर परिसरात भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. मसाले भात, पुरी भाजी, बुंदी, मठ्ठा, कैरीची भाजी असं विविध खाद्यपदार्थाचा महाप्रसाद होता. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी केलेली होती. जवळपास सायंकाळपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सलग सुरू होता. या ठिकाणी विविध भाविक सेवा देताना दिसून आले. कष्टभंजन इच्छापूर्ती श्री लालबाग हनुमानजी मंदिर आज भवनात्मक सुंदरकांडाला 50 दिवस पूर्ण झाले. त्याची पूर्णाहुती होऊन सकाळी 6:24 भगवंताचं जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि सकाळी 11 वाजेपासून अविरत कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांचं भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता 4 वाजेपासून पुन्हा सुंदरकांड, रामरक्षा पठण, आरती, त्यानंतर भजनांचा कार्यक्रम आहे. गेल्या अनेक वर्षापासून लालबाग मारुती मंदिराच्या तर्फे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि भंडाऱ्यातून जे काही सामग्री आमच्याकडे शिल्लक राहते त्या सामग्रीतून आम्ही गायांचं संगोपन करीत असतो. धुळेकर जनतेला आमचं आवाहन आहे, महाप्रसादाला तुम्ही यावं, दर्शनाला यावं आणि तुम्ही दिलेल्या पैशाचं किंवा दानाचं सदुपयोग कसं होतं हे सविस्तर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने देखील बघून घ्या. जय सियाराम.